अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर पहिलीच वेळा सांगते गोपालकृष्णाची बासरी जेव्हा वाजते का नाही सारं हे विश्व सारं ब्रह्मांड तल्लीन होऊन जातं, एवढा वेध निर्माण होतो. म्हणजे बाह्य सौंदर्य गोपालकृष्णाचं आपल्याला सहजतेने लक्षात येतं, म्हणजे अंतर सौंदर्य आहे, आंतरिक जे तत्वचिंतन आहे हे फार अलौकिक आहे. त्या वेणूचा पावा म्हणजे त्या पाव्याचा तो नाद जसा वाजतो तसे पशु पक्षी नर नारी नदीमध्ये असलेले जलचर सुद्धा हे वेधून जात असतात. गोपालकृष्ण महाराजांच्या या वेदशक्तीबद्दल भगवान श्री चक्रधर प्रभूंनी भक्तजनांना सांगितलं, ऐसे गाते वेदाचार्य. कोणी कोणता आचार्य आहे, कोणी कोणता आचार्य आहे. स्वामींनी ज्यांना आचार्य म्हटलं आहे ते कोणते आचार्य? ऐसे गाते वेदाचार्य. हे वेदाचार्य आहे. स्वामींनी त्यांच्या वेदाचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि तशाच प्रकारचा वेद आमच्या ठिकाणी सुद्धा आहे. ही प्रतिदिला आणून देऊन किंबहुना त्यापेक्षाही वेदाचं आमच्या अधिक वैशिष्ट्य विशेषता स्वामींनी सांगितली. आणि म्हणून गोपालकृष्ण महाराजांचं जे आंतरिक सौंदर्य आहे, जे बाह्य सौंदर्य आहे, त्या बाह्य सौंदर्याला जर बाहेर बाजूला ठेवलं आणि त्यांचं आंतरिक सौंदर्य जर आपल्याला निहाळता आलं आणि त्या दृष्टिकोनातून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंची श्रीमूर्ती आपल्याला अवलोकन करता आली, त्यांच्या लीळाक्रीडा आपल्याला जर अवलोकन करता आल्या तर गोपालकृष्ण महाराज आणि भगवान श्री चक्रधर प्रभू हे दोन नसून एकच आहे हे आपल्या प्रतीला यायला लागतं. पैठणला स्वामी श्री चक्रधर प्रभूंचा निवास होता आणि त्या ठिकाणी आमच्या उपाध्य कुळाचे मूळ पुरुष जानोपाध्य मुद्दाम जाणीव करून द्यावं लागतं. उपाध्यायांची परंपरा स्वामी श्री चक्रधर प्रभूंच्या सान्निध्यातून सुरुवात झालेली आहे. हा अभिमान म्हणून नाही, एक माहिती म्हणून. जानोपाध्य चांगदेव भट्ट वगैरे हे सर्व जे बळीग्रामचे अनेक महाजन हे स्वामींकडे आकर्षित झालेले असतात. का तर स्वामींचाही वेध त्यांना लागलेला असतो. पण जानोपाध्य एक आगळे वेगळे भक्त होते. त्या ठिकाणी कास्त हरिदेव पंडित आलेले आहेत स्वामींच्या दर्शनासाठी आणि कास्त हरिदेव पंडित हे प्रत्यक्ष रामदेव राजाच्या दरबारातले फार मोठे पदाधिकारी असतात आणि फार विद्वान. आणि सहज त्यांच्याशी चर्चा करता करता भगवान गोपालकृष्ण महाराजांचा विषय निघाला आणि कास्त हरिदेव पंडितांना स्वामी विचारतात की आपण भगवान श्रीकृष्णांच्याबद्दल काय जाणता. ते म्हटले भगवान श्रीकृष्णाचे अनेक भेद आहेत पण 2-3 भेद आम्ही जाणतो. म्हटले आपण आम्हाला निरूपण करा श्रीकृष्ण भगवंताचे किती भेद आहेत. तर स्वामी सांगतात 2-3 भेदाने काय होणार, सहस्र भेद आहेत. श्रीकृष्ण चक्रवर्तीचे हजारो भेद आहेत आणि एवढ्यावरच थांबत नाहीत सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू. तर सांगतात एक भेद त्यामध्ये असा आहे की जो फक्त श्रीकृष्ण चक्रवर्ती रुक्मिणी देवी आणि आम्ही जाणतो. कधीतरी बोलता बोलता माणसाचं अंतरंग प्रगट होत असतं. जे किती गुप्त झाकण्याचा प्रयत्न केला तरी ते कधीतरी प्रगट होत असतं. असंच स्वामींचं काय झालं आणि स्वामी म्हणतात एक भेद असा आहे की जो श्रीकृष्ण चक्रवर्ती रुक्मिणी देवी आणि फक्त आम्ही जाणतो. आणि मग हा शब्द कास्त हरिदेव पंडितांबरोबर चर्चा चालू आहे पण हा शब्द या अधिकारी पुरुषांच्या अंतःकरणामध्ये एक बीज रूपाने पडलेला आहे. त्याची पार्श्वभूमी अंतःकरणाची पृष्ठभूमी एवढी सुपीक सात्विक आणि सुपीक असते की त्या ठिकाणी तो एक
ज्ञानाचा कण पडला आणि लगेच तर्क निर्माण झाला. कास्त हरिदेव पंडिताला काहीच वाटलं नाही त्यावर. ते उठले दंडवत त्याला निघून गेले. समजलंच नाही. अधिकार श्रीकृष्ण म्हणे उद्धव देवा हा ज्ञानरत्नाचा ठेवा भलत्या हाती न द्यावा अधिकारे न दिला तरी अधिकाराशिवाय तो प्रणवत नाही. मूळ सृष्टी सर्व उद्धरले असते पण विना अधिकारे ज्ञान दिलं गेलं म्हणून काही कुणाचा उद्धार झाला नाही. यांना तरी काय प्रणवणार. ते उठून निघून गेले. परंतु जाणो मात्र विचार करायला लागले, तर्क करायला लागले. तुम्ही अशाच एका पुरुषाच्या शोधामध्ये आहे की जो आज खऱ्या अर्थाने आमचा उद्धार करू शकतो, आम्हाला ज्ञान प्रदान करू शकतो, जो भगवान श्रीकृष्ण चक्रवर्तीप्रमाणे आजही ज्ञान दानाचं कार्य करण्यासाठी अवतरलेला आहे. जानोपाध्याय भगवद्गीतेचे फार प्रकांड पंडित होते. ते विचार करायला लागले की हे दुसरे तिसरे कोणी नसून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणजे श्रीकृष्ण चक्रवर्ती आहेत. कारण तेच तो भेद जाणू शकतात. जे श्रीकृष्ण चक्रवर्ती असतील तेच तर जाणू शकतील रुक्मिणीचा आणि त्यांचा काय भेद आहे, गुप्त भेद. आणि हे आंतरिक सौंदर्य आहे. भगवान श्रीकृष्ण महाराजांचं वर्णन करताना आमच्या देवाने खऱ्या अर्थाने श्रीकृष्ण चक्रवर्तीचं यथार्थ रूप आपल्या समोर प्रगट करून दिलेलं आहे. आपल्या समोर जे रूप अचकट पिचकट गौरणींच्या माध्यमातून ते दाखवलं जातं गोपालकृष्णाचं चरित्र, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना वेगळाच अशा प्रकारे श्रीकृष्णाबद्दलचा भाव जागृत होतो. परंतु यथार्थ ज्ञानातून भगवान श्रीकृष्ण महाराजांचं यथार्थ ज्ञान जर कोणी देणारे असतील तर ते सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूच होत. श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या नंतर अनेक काळ गेलेला आहे. आज 5500 वर्ष झालेले आहे श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या अवताराला. भगवद्गीता सांगायला 5200 काहीतरी 62 वर्ष झालेले आहे. सांगायचं तात्पर्य एवढ्या स्वामींच्या यातून 800 वर्ष वजा करा म्हणजे श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या कालावधीपासून तर श्री चक्रधर प्रभूंच्या कालावधीपर्यंत श्रीकृष्ण चक्रवर्तीचं यथार्थ ज्ञान देणारा एकही ईश्वर पुरुष या पृथ्वी तलावर अवतरलेला नव्हता. ईश्वर अवतार अनेक अवतरलेले होते पण ते ज्ञान देणारा श्री दत्तात्रय प्रभू वैदृश्य अवतार आहे. तर तसा प्रसंगच कुठे आला नाही. त्यांनी काहीतरी निरूपण केलं नाही. केलं असेल तर आमच्यापर्यंत ते पोहोचलं नाही. अदृश्य रूपाने वावरणारा होता. आणि म्हणून यथार्थ ज्ञान जर श्रीकृष्ण चक्रवर्तीचं कोणी दिलं असेल तर ते भगवान श्री चक्रधर प्रभूंनी दिलेलं आहे. कारण तेच श्रीकृष्ण चक्रवर्ती आहे. म्हणून तेच तो भेद जाणू शकतात आणि तो भेद जाणत होते. आणि म्हणून श्रीकृष्ण चक्रवर्तीचं यथार्थ ज्ञान प्रगट करताना छाती ठोकपणे आत्मविश्वासपूर्वक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात की श्रीकृष्ण चक्रवर्ती हे अष्टविध ब्रह्मचर्य आहे. अफलातून सिद्धांत मांडलाय. कुणाला पटणाऱ्या गोष्टी कुणाला पटणार. अष्टविध ब्रह्मचर्य मनसा वाचा आणि काया आणि पंचज्ञानेंद्रिय अशा 8 प्रकारच्या या इंद्रियांद्वारा जो विकार भोगला जातो या 8ही प्रकारच्या इंद्रियांनी कुठल्याही प्रकारचा विकार न भोगणारे असे निर्विकार व्यक्तिमत्व जर कोणी असेल तर ते भगवान श्री कृष्ण चक्रवर्तीचं आहे असं म्हणण्यासाठी फार मोठी खाती लागते. कारण त्यांच्या अवतारामध्ये असं काही दिसत नाही आपल्याला. हे त्यांचं आंतरिक सौंदर्य आहे. त्यांच्या बाह्य सौंदर्यामध्ये दिसत नाही. तर बाह्य सौंदर्यामध्ये अनेक सौंदर्यवती त्यांच्या त्या राणीवासामध्ये दिसून येतात. आणि मग गोपालकृष्ण महाराजासारखा अत्यंत विलासी अत्यंत
उपभोगी आपल्याला तर पूर्ण इतिहासामध्ये कोणीच दिसत नाही. आणि स्वामी सुद्धा स्वामींच्याही सांगण्यामध्ये पहा आपल्याला विसंगती दिसते, पण त्या विसंगतीची एक फार मोठी सुसंगती आहे. स्वामी एकीकडे सांगतात भगवान श्रीकृष्ण चक्रवर्ती अष्टविध ब्रह्मचर्य, आणि दुसरीकडे सांगतात तो श्रीकृष्ण चक्रवर्तीच भोगू जाणती. आहे का? अवघडच काम झालं गेलं. स्वामीच सांगतात की विखो कसा भोगावा, विषय कसं सेवन करावं, हे खऱ्या अर्थाने किती धनसंपदा तुमच्याकडे असेल, हे राजे लोक असतील, राय मंडळी आदी करूनही केवळ निरोध परिहार्य किंगा, सारे आपला त्रास दूर करणारे आहे, आपला कंटाळा फेरणारे आहे, आपली मानसिक वृत्ती ती विचलित झालेली आहे तिच्याच प्रमाणे कार्य करणारे आहेत. खऱ्या अर्थाने विषय कसा भोगावा, अर्थात विषय म्हणजे केवळ चेतन विषयच नव्हे, विषय म्हणजे चला विखो सांगितलेला आहे, मिठाचा खडा आदी करून विखो सांगितलेला आहे. म्हणजे पदार्थांचा जड चेतन पदार्थांचा कसा उपभोग घ्यावा हे जर कशा प्रकारे कोणी जाणत असेल तर ते श्रीकृष्ण चक्रवर्ती चालतात. कोण्या वेळेला कोण्या ऋतूमध्ये कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत, कोण्या पदार्थानंतर कोणता पदार्थ खाल्ला पाहिजे, नाही तर सारा विषम आहार आपण घेतो आणि विषम प्रकृती आपली निर्माण होते आणि अकाली मृत्यू निर्माण होतो. कशामुळे गेलं काहीच कळत नाही. जातो माणूस खाण्यापिण्यामुळेच जातो. आहार विहार जर चांगले असतील तर माणूस शतायू राहू शकतो. हे श्रीकृष्ण चक्रवर्तींनी सांगितलेलं गुह्यतम तत्व आहे. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. दुःखाची हानी करणारा हा योग आहे. हातपाय वाकडे करणे, रामदेव बाबा सांगतात त्याप्रमाणे, आणि नागासारखं फुसफुस करणे, कुठला प्राणायाम करणे, वाकडे तिकडे पाय करून वाकडे तिकडे आकार करून म्हणजे प्राणायाम करणे, आसन करणे म्हणजे योग नाही. हे योगाचा एक प्रकार आहे, अष्टांग योग आहे. योगाचे भेद किती आहे? 8 प्रकारचे. हे साधारण भेद आहे, प्राथमिक आहे. पुढचे ध्यान धारणा समाधी ही गोष्ट फार वेगळी आहे. आणि ती जर तुम्हाला प्राप्त करायची असेल तर भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या भगवद्गीतेचा आधी अभ्यास करावा लागेल. मला ही पार्श्वभूमी मांडायची होती. भगवद्गीता हा ग्रंथ जर सोडला तर भगवान श्रीकृष्ण महाराजांनी फारसं असं तत्वज्ञानाची चर्चा विवेचन कुठे केली नाही. एका भक्ताला सांगितलं आहे की जाता जाता नीरज आम्ही गमन करत असताना म्हटलं आम्ही आता जाणार. म्हटलं असं कसं काय, देवा आम्ही काही भक्त राहू शकतो का, आम्हाला सोडून तुम्ही जाऊ नका. उद्धवजी प्रार्थना करायला लागले, रडायला लागले, ओरडायला लागले. नाही नाही म्हटले असं शक्यच नाही. नाही म्हटले असंविधान धर्म तुम्ही ऐका. श्रीकृष्ण भगवंतांनी खऱ्या अर्थाने आपल्यानंतरही कशा प्रकारे धर्म आचरावा हा उपदेश उद्धव गीतेमध्ये केलेला आहे. आणि या जगाचं आणि जीवनाचं तत्वज्ञान, संपूर्ण अनंत ब्रह्मांडाचं तत्वज्ञान ज्यामध्ये भरलेलं आहे, अशा प्रकारचं तत्वज्ञान महाभारताच्या प्रारंभी जेव्हा अर्जुनाला मोह निर्माण होतो तेव्हा भगवद्गीतेच्या माध्यमातून गोपालकृष्ण महाराजांनी भगवद्गीता तत्वज्ञान सांगितलं आणि त्यामध्ये सर्व काही सांगितलं. मी या सर्व जगाचं मूळ कारण आहे. काय हिंमत लागते असं बोलायला. मी नाही बोलू शकत, तुम्ही नाही बोलू शकता. मी माझ्या घराचा मालक आहे असे म्हणता येत नाही. माझ्या घरातही मला आज्ञाधारकपणे वागावं लागतं. हा आजवरचा अनेकांचा अनुभव आहे. दाखवायला आम्ही उशीवर पिढी देतो, परंतु तिथे गेलं की शेपटी खाली टाकावं लागते घरात. सांगायचं तात्पर्य की आम्ही आमचेच मालक नाही, आमच्या घराचे मालक नाही, आमच्या सत्तेचे संपत्तीचे मालक नाही. आम्हाला मालक आहोत असे म्हणता येत नाही. आत्मविश्वासपूर्वक आणि सर्व श्री चक्रधर प्रभू किंवा
भगवान श्रीकृष्ण चक्रवर्ती हे छाती ठोकपणे आत्मविश्वासपूर्वक नव्हे सर्व सामान्य माणूस सुद्धा तुमच्यासाठी गुरु होऊ शकतो. श्री दत्तात्रय प्रभूंनी आपल्या उपदेशामधून 24 गुरूंचं ते निरूपण केलेलं आहे. त्या 24 गुरुमध्ये कोण आहे हो? पंचमहाभूत आहेत, साधारण वस्तू आहेत, एक पिंगळा नावाची वेश्या सुद्धा आहे. गुण ग्रहण करता आले पाहिजे, शिष्य बनता आलं पाहिजे, तर कुणी तुमच्यासाठी गुरु बनायला तयार आहे. पण तुम्ही जर शिष्य बनायला तयार नसाल तर कुणी जगाचा गुरुही तुमच्यासाठी गुरु बनायला तयार नाही. तर हे जे ज्ञान आहे अर्जुनाला पटलं, प्रणवलं त्याला, ते मी सांगत नाही, ते गीतेमध्ये आहे. हे संत महंत महात्मे ज्ञानी लोक आपल्याला सतत सांगत असतात. ते ज्ञान सांगितल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी पुन्हा एक गुह्यातिगुह्य ज्ञान सांगितलं. एवढं काय ऐकतो म्हटलं, आता वेळ नाही आपल्याजवळ, तुझ्यापेक्षा मला जास्त घाई आहे. अधर्माचा नाश मला करायचा, हे युद्ध तुला नाही करायचं. निमित्त मात्र भाऊ सगळे झाले, तू फक्त निमित्त आहे. फार घाई आहे आपल्या पुढे, जास्त काय सांगू तुला. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज. सर्व धर्मांचा तू त्याग कर, मला एकाला शरण ये. त्यामध्ये अर्जुनाने सांगितलेला धर्म आणि अर्जुनाने नाही सांगितलेले अनेक धर्म, या सर्व धर्मांचा खऱ्या अर्थाने स्वामी आपल्या श्रीकृष्ण भगवंतांनी या ठिकाणी छेद केलेला आहे. आणि तुला उद्धार करून घ्यायचा असेल, मोक्ष मिळवायचा असेल तर माम एकम शरण व्रज, मला शरण ये. मला शरण ये असं नाही म्हटलं, मला एकाला शरण ये. आणि एकाला म्हटलं असतानाही जरा उत्तर भारतात जाऊन पहा, मथुरा, वृंदावन, गोवर्धन, कृष्णाला बाजूलाच ठेवलं लोकांनी. राधे राधे करतायत, राधे राधे. तो रिक्षावालाही चालतो रस्त्याने, पुढे जाणाऱ्या माणसाला म्हणतो राधे राधे. आम्हाला काही कळलं नव्हतं, आधी सुरुवातीला गेलो होतो, राधे राधे करतो, आपण राधे राधे बोलतो. ते दुसरे साधू होते आमच्याबरोबर, राधे राधे याचा अर्थ तुम्ही बाजूला व्हा. म्हटलं राधे राधे म्हणजे बाजूला व्हा? हो म्हणजे राधे राधे म्हणजे यांचा अर्थ असाच आहे की संसाराच्या बाजूला व्हा, रस्त्याच्या बाजूला व्हा, इकडच्या तिकडच्या गोष्टी करू नका. राधे राधे मग राधे राधे काय? कृष्ण कृष्ण म्हणाल नाही. म्हटलं कृष्णाचं नाव असं कुठेही उच्चारायचं नसतं. ते राधेमध्ये आहेत. राधेच्या हृदयात कृष्ण आहे आणि कृष्णाच्या हृदयामध्ये तुम्ही आहात. तुम्ही निर्माण केला ती कृष्णाच्या हृदयातली जागा. कृष्ण जर या जगामध्ये काही ऐकत असेल तो कुणाचंच काहीच ऐकत नाही, पण जर काही ऐकतच असेल तर तो आपल्या भक्ताची प्रार्थना ऐकतो, आपल्या भक्ताची विनंती ऐकतो. आणि म्हणून भक्ताचा जे काही महत्त्व आहे ते भगवंताला आहे. म्हटलं हे किती अन्यथा झालं, अर्ध सत्य अर्ध असत्य असं गोल गोल करून या लोकांनी कसं काय वाटलं. म्हटलं असंच आहे. म्हटलं ते आम्ही एकम शरण व्रजाचं काय, ते एकाला शरण नाही म्हटले, दोघांना शरण आहे. प्रत्येक मंदिरात राधाकृष्णाची मूर्ती दिसते, राधेबरोबर कृष्णही आहे. आणि म्हटलं मग त्या 16,108 स्त्रिया त्या लग्नाच्या होत्या, लग्नाच्या बायकोला तेवढं महत्त्व नसतं म्हटले. समाजामध्ये असंच आहे म्हणजे आजकाल, समाजामध्ये असंच आहे म्हटलं आजकाल, लग्नाच्या बायकोला महत्त्व नाही. ती प्रेमिका होती म्हणे गोपालकृष्णाची, तिलाच महत्त्व आहे म्हणे कृष्णदेवीचा. अरे म्हटलं काय अन्यथा ज्ञान पसरवता. साऱ्या महाभारतामध्ये, साऱ्या भागवतामध्ये, साऱ्या कुठल्याही हरिवंश पुराणामध्ये किंवा कुठल्याही चरित्रामध्ये, श्रीकृष्ण चरित्रामध्ये कुठेच राधेचा उल्लेख नाही. आणली कुठेही राधा, कुठेतरी काल्पनिक कथा जोडून देतात आणि या सर्वसाधारण समाजाला अज्ञानामध्ये भटकत ठेवण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला काय सांगितलं, माम आणि एकम, माझ्याजवळ माझी रुक्मिणी नको. लोकांनी जर राधाला ठेवलं, राधा गोपालकृष्णाच्या जीवनात नव्हतीच, राधा हा शब्दच नाही. पण काही संस्कार जे या देशामध्ये झालेले आहेत, काही प्रतिगामी विचारसरणी या देशामध्ये सतत काम करत असते की जी सत्य मार्गावरून लोकांना भरकटवण्याचा प्रयत्न करत असते, ईश्वर मार्गावरून देवता मार्गाकडे नेण्याचा प्रयत्न करत असते. अशी जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीचा
गोष्टीचं एक दर्शन आहे. गोपाळकृष्ण महाराजांचं यथार्थ ज्ञान तेच आहे की माम एकम शरणम व्रज, मला एकाला शरण ये, सर्व गुह्यात तुझे हे आहे. आणि हे सांगितल्यानंतर सांगतात की अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः, मी तुला तुझ्या सर्व पापापासून मुक्त करीन. एवढंच नव्हे तर तुझ्या सर्व म्हणजे दोषांचं निराकरण करेल, तुझे सर्व दोष माफ करेल, मोक्ष देईल, दुःख करू नकोस. आणि हे सर्व सांगितल्यानंतर मी सांगतो ते ऐक असं नाही म्हटलं गोपाळकृष्ण. तर ते विचारतात की हे जे मी तुला सांगितलं बस एकच श्लोक देतो आणि माझं भाषण संपवतो की हे जे तुला मी सांगितलं आता जे तुम्हाला या ठिकाणी सर्व सांगितलं त्याचा तुमच्या जीवनावर तुमच्या अंतःकरणावर काही परिणाम झाला आहे का हे मी विचारत नाही. गोपाळकृष्ण महाराज अर्जुनाला विचारतात की हे दिव्य ज्ञान मी जे तुला दिलं त्यामुळे तुला काय वाटतं. आणि अर्जुन सुद्धा अत्यंत खुश झालेला आहे. एवढे सारी चर्चा करताना तो उदासीन होता, अस्वस्थ होता, संशयी होता. कृष्णावर त्याचा संशय, हा काही बोलून राहिला, स्वतःच सर्व काही आहे म्हणतो, स्वतःच विश्वरूप आहे म्हणतो, स्वतःच सर्व शक्ती मी आहे म्हणतो. मग आहे तर दाखव. 11 वाजता म्हणतोस तू काही करत नाही कृष्णाची. जर तू एवढं सर्व आहे तर मग मला ते विराट रूप पाहायचं. गोपाळकृष्ण म्हणतात पहा. मग ते विराट रूप दाखवलं ते घाबरून गेला. म्हटलं नको देवा, हे सर्व जे काही आहे भयभीत झालो आहे मी. मया प्रमादात माझ्या प्रमादाबद्दल अपराधाबद्दल क्षमा कर. आणि आता या ठिकाणी गोपाळकृष्ण महाराज जेव्हा विचारतात की मी हे जे तुला गीता तत्वज्ञान सांगितलं त्याबद्दल तुला काय वाटतं, तुझा अभिप्राय काय, तेव्हा तो सांगतो हे समजून घेण्यासारखं आहे. जसं अर्जुनाच्या जीवनात ह्या गोष्टी घडल्या तशाच अर्जुनासारखे जर आम्ही भक्त बनायचं असेल तर आमच्याही जीवनात ह्या गोष्टी घडल्या. अर्जुन म्हणतो हे भगवंता तुझं हे दिव्य तत्वज्ञान ऐकल्यामुळे नष्टो मोह, माझा मोह नष्ट झाला. स्मृतिलब्धा, मला ज्ञान प्राप्त झालं. आणि त्वत्प्रसादात मयाच्युत, हे अच्युत म्हणजे तो अच्युत म्हणून मानायला लागला. अव्यक्त, अदृश्य, निराकार, अनंत घट परमात्मा म्हणून तो मानायला लागला. आणि हे अच्युत त्वत्प्रसादात मयाच्युत, आणि आता माझे कुठलेही संशय उरले नाही. नष्टो स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादात मयाच्युत स्थितोस्मी गत संदेह. पहिलाच प्रश्न मी आपल्याला विचारला होता, ज्ञान झाल्याचं लक्षण काय. अर्जुनही तेच म्हणतो स्थितोस्मी, मी असा आता स्थित झालो आहे खंबीरपणे की गत संदेह, माझे सर्व जे काही संदेह होते ते गत म्हणजे गेले आहेत. सारे प्रश्न संपले आहेत. ज्याचे सर्व प्रश्न संपले तो ज्ञानी, ज्याचा एकही प्रश्न शिल्लक आहे अजून त्याच्या ज्ञानात कमतरता आहे. आणि आमच्या भाष्यकारांनी महाभाष्यकारांनी खूप उदारता दाखवली. इथे म्हटलेलं आहे की विशेष ज्ञानाचे सुद्धा काही त्यामध्येही काही संदेह कायम राहतात. पूर्ण ज्ञानी कुठे आहे, अनुभव ज्ञान शिल्लकच आहे. आणि इथे आम्ही थोड्याशा ज्ञानाने अगदी गुडघ्याला भाषण लागलं जातं. हे अर्जुन काय म्हणतोय महत्वाचं आहे की स्थितोस्मी गत संदेह, ते ज्ञान प्राप्त केल्यानंतर आम्ही गत संदेह होऊ. आणि आता मला ज्ञान प्राप्त झालं, आता मी त्या ज्ञानानुसार कार्य करील असं नाही म्हणत तो. करिष्ये वचनम तव, आता मी तुझ्या वचनाचं पालन करील. या श्लोकामध्ये वचन हा शब्द आलेला आहे. आपल्या स्वामी श्री चक्रवर्ती प्रभूंच्या सर्व सिद्धांत सूत्रांनाही वचन पाठ असं आपण म्हणतोय, कारण हे देवाने दिलेले वचन आहे. या वचनांचं आपल्याला पालन करायचं आहे. आणि आपला एकच आता उद्देश असला पाहिजे की आपलं सर्व संपलं. मी माझ्या विचाराने विचारही करणार नाही, माझ्या मनाने विचारही करणार नाही, मन घडंत कुठली कल्पनाही करणार नाही. आता जेही काही करेल करिष्ये वचनम तव, तुझ्या वचनानुसार नाम लीळा मूर्ती चेष्टा यांचं चिंतन मनन करत मी वाटचाल करत राहील. हाच अर्जुन बनण्याचा खऱ्या अर्थाने संकेत आहे. श्रीकृष्ण चक्रवर्तीचा विचार पण तत्वज्ञान खूप अगाध, त्यातला एक ओळ सुद्धा मी वाचून दाखवलेली नाही.
एवढं ते अनाद आहे. एक गुंदवर सुद्धा सांगितलं गेलेलं नाही. ते तत्वज्ञान सागरासारखं आहे. पण हिंदूमध्ये जे गुणधर्म आहेत ते सागरातल्या पाण्याचे गुणधर्म असतात. हे ज्ञान तुम्ही जर आत्मसात केलं तर ते ज्ञान तुमचंच आहे म्हणून समजायला हरकत नाही. त्या ज्ञानाने परिपूर्ण तुम्ही व्हावं. परमेश्वराची कृपा वर्षा तुमच्यावर व्हावी आणि जीवन अर्जुनाप्रमाणे सुसह्य व्हावं. सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयो ततो युद्धायुज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. अशा पद्धतीने सुख दुःख समान मानू, लाभ आणि समान मानू, जय विजय समान मानू. जर आपणही गृहस्थाश्रमी लोकांनी गृहस्थाश्रम केला, परमेश्वराचं भजन पूजन करीत त्याच्या नामाचं चिंतन करत राहिलो तर तुम्हाला सुद्धा त्या निष्काम कर्म केल्यामुळे पाप लागणार नाही. एवढी गुह्याची गोष्ट गुह्य गोष्ट श्रीमद भगवद्गीतेत आहे. याचा आपण विचार करा, या विचाराचा आचार करा. आमच्याही अंतकरणात तो विचार प्रभावित हो, आपल्याही अंतकरणात तो विचार प्रभावित हो. अशा प्रकारे स्वामी श्री चक्रधर प्रभूंजवळ आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या श्रीचरणी विनंती करतो. आपल्या सर्व साधकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्व साधनवंतांना साधुसंत भजन पूजन करीत त्याच्या नामाचं चिंतन करत राहिलो तर तुम्हाला सुद्धा त्या निष्काम कर्म केल्यामुळे पाप लागणार नाही. एवढी गुह्याची गोष्ट गुह्य गोष्ट श्रीमद भगवद्गीतेत आहे. याचा आपण विचार. गोपाळ पंडिताला हे निरूपण केले तेव्हा स्वामी श्री चक्रधर महाराजांनी श्री चक्रधर निरूपित श्रीकृष्ण चरित्रामध्ये लीळा आलेली आहे आणि तो भेद फक्त श्रीकृष्ण जाणतात, रुक्मिणी देवी जाणते आणि आम्ही जाणतो एवढं देवाने सांगितलं नाही का. त्याच्यावरतीच लीळा श्रीकृष्ण श्री चक्रधर निरूपित श्रीकृष्ण चरित्रामध्ये आलेली. नारदाने एकदा काय केलं, श्रीकृष्णाला सांगितलं की 16,108 स्त्रिया तुला आहेत, मला एक की नाही, मग एखादी मला दे ना. श्रीकृष्ण भगवंतांनी उदार अंतकरणाने त्याला सांगितलं काय हरकत नाही, ज्या ठिकाणी मी नसेल ती तू कुशाल घेऊन जा. मग चांगलं झालं, आनंद झाला. नारद आला, शांत बसा, 10 मिनिटात होणार आहे. तुम्ही जर चूक केली तर मला ते सांगता येत नाही. ज्याचं काम आहे त्यांनीच फक्त उठा. ठीक आहे म्हणे. प्रत्येक ठिकाणी नारद गेला. प्रत्येक 16,108 स्त्रियांकडे 106 स्त्रियांकडे गेला. 2 राहिली, 1 रुक्मिणी राहिली आणि अजून कोण राहिली, 1 सत्यभामा राहिली. आणि मग सत्यभामेच्या इथे गेले. त्या टायमाला मात्र श्रीकृष्ण तिथं नव्हते. सत्यभामा ही नात्याने नारदाची बहीण लागत होती. लागला तोंड झोडायला. अरे काय म्हणे श्रीकृष्ण तुझी लीळा आहे, जिथे गेलो तिथं प्रत्येक ठिकाणी तू आहे आणि आता माझ्या बहिणीकडे आलो तेव्हा तू नाही, कशी जिरवली. आता काय करावं, बहिणीच्याच घरी विषय वाचनेनं आलो म्हटल्यानंतर आता हे पाप पुढे फेडू म्हणे. आता याचा उपाय फक्त श्रीकृष्ण महाराज सांगाल, मला दुसरं कोण. नारदाने सांगितलं, अरे रे देवा काय केलं. आणि मग बहिणीच्याच घरी आलो, आता हे पाप कस काय फेडायचे. त्यांनी सांगितलं तुम्ही कशासाठी आहे. सत्यभामा विचारते कशासाठी आलात, आता काय सांगू तुला काय. आणि मग सांगितलं थोडं, अहो असे कसे तुम्ही,
नेमकाही तर श्रीकृष्ण नाही म्हणे, आता हे पाप झालं, आता काय करावं. माझंही तसंच आहे म्हणे, तो माझा श्रीकृष्ण कधीच नाही. मला असं वाटतं की हा माझाच व्हावा, पण तो माझा कधीच होत नाही. काहीतरी तुम्ही उपाय सांगा. हा मग तुम्हाला सांगशील, हा मग नंतर सांगेल, पण तुम्ही मला आधी उपाय सांगा. म्हणे असं कर, त्या श्रीकृष्णाचं दान माझ्या हातावर सोड, संकल्प सोड, तो कृष्ण मला दान कर. म्हणजे काय, तुझाच एकनिष्ठ तो श्रीकृष्ण होऊन जाईल. तिला पडलेली तिची, याला पडली. आणि मग सत्यभामेने घेतलं, झारी आली, नारदाच्या हातावर संकल्प सोडला की हा श्रीकृष्ण तुम्हाला श्रीकृष्ण अर्पण केल्यानंतर नारदाने लगेच आपली वीणा वगैरे उचलला आणि पळशी वगैरे वीणा वगैरे श्रीकृष्ण महाराजांची ते हजर झाले, त्यांच्याकडे जिला गेले म्हणे आता, आणि चल बरोबर. तेव्हा सत्यभामा म्हणते, तुम्ही कुठे चाललात? म्हणे आता तू दान दिलंय ना, मला दान दिलेली वस्तू तुझ्या घरात ठेवायची की मी चाललो त्याला घेऊन. अहो म्हणे असं कसं, मी तुम्हाला काय सांगितलं तो सर्वस्वी माझा झाला पाहिजे, तुम्ही सांगितलं दान करा. मग मूर्ख आहेस तू, दान दिलेली वस्तू काय ठेवायची नसते. मी चाललो घेऊन. लागले तोंड झोडायला लागले, रडायला लागल्यानंतर नाही म्हणे तुम्ही यांना नेऊ नका, काही कर दादा. नारदाला भाऊ मानत होती. आणि मग लोटांगण घातलं. म्हणे ठीक आहे, या श्रीकृष्णाच्या भारोभार मला सोनं दे आणि मग मी याला सोडतो. असं म्हणे काय सोपं आहे. आणि मग श्रीकृष्णाची तुला भारोभार द्यायचं ना, तुला टांगल्या गेली. एका पारड्यामध्ये श्रीकृष्णाला बसवलं, दुसऱ्या पारड्यामध्ये सोनं आणून भांडारगृहातल्या सगळ्या विटा ठेवायला सुरुवात केली. संपूर्ण भांडारगृहातलं सगळं सोनं त्या पारड्यामध्ये ठेवलं, पण श्रीकृष्णाचं पारडं काय वर जाईना. भेद आहे का? कितीतरी वजन. आता एवढं घरातलं भांडारातलं सगळं सोनं ठेवलं, पण श्रीकृष्णाची तुला होतच नाहीये. काय करावं आता? मग 16,108 त्याच्यापैकी एक सोडली. स्वतःच्या अंगावरचं सर्व टाकलं. सगळ्या ज्या आपल्या सवती होत्या त्यांना सर्वांना टाकायला सांगितलं. सगळ्या मोकळ्या झाल्या, परंतु पारडं काही खाली बसत नाही. आता राहिली कोण? तिच्या अंगावर भरपूर आहे म्हणे, तेवढंच 1-2 किलो काय असेल तिच्या अंगावरचं, तेवढ्यानंतर हे पारडं उचलेल. रुक्मिणीचा मनामधून द्वेष तिला होता की जेव्हा तेव्हा पावा हा रुक्मिणीच्याच जवळ असतो. आणि म्हणून रुक्मिणी देवीकडे मात्र नाविलाजाने विनंती करायला गेली. विनंती करते, बाई ग चल ग. काय झालं सगळा इतिहास सांगितला, काय घडलं ते सांगितलं, पण तू चाल आता, माझी इज्जत राख. रुक्मिणी देवी आल्या. तिला वाटलं अंगावरचं सगळं सोनं विणं जे काय आहे, चपल हार असतील, बोहरमाळा असेल, काय काय असेल अंगावरती, बायांना माहिती आहे, त्या आम्हाला काय माहिती आहे एवढं नाही का. सगळं टाक म्हणे याच्यामध्ये. त्या टायमाला रुक्मिणी देवीच्या डोळ्यामध्ये अश्रुधारा सुरू झाल्या. सांगायला लागते, अरे तो अचिंत्य अनंत परमेश्वर नमाम कर्माणि लिंपती नमे कर्म फले स्पृहा इति माम यो विजानाति कर्म भीर्न सबध्यते. जो कुठल्याही कर्माने, जो कुठल्याही विषयाने, तो कुठल्याही विकाराच्या वेगळा आहे. श्रीकृष्ण महाराज सांगतात, नमाम कर्माने लिंपती, मी कुठल्याच कर्माला लिंपित नाही का. नमे कर्म फले स्पृहा, कुठलं कर्म करायचं मला काय करायची गरज नाही. तो अविक्रिय आहे, त्याच्या ठिकाणी विकारच नाही. पण हे कोणालाच माहिती नाही. सगळे पुराणकारांनी त्याचं विकारवत वर्णन केलं, भागवतकारांनी. त्याच्यानंतर हरिविजयामध्ये, पांडव प्रतापामध्ये विकृत दर्शन घडवलं. दुपारच्या व्याख्यानामध्ये सगळं येईल ते. आता फक्त एवढा दृष्टांत 10 मिनिटात उरकायचं आहे आपल्याला. अश्रुधारा डोळ्यातून ओघळू लागल्या. अरे किती अज्ञान जीव आहे, भक्ताची थोरी देवची झाली. रुक्मिणी देवी कोण होत्या? चौकळकीच्या प्रेमिया होत्या.
ज्या टायमाला श्रीकृष्ण यमुनेत बुडाले असं आवाज कानावर ऐकल्यानंतर रुक्मिणी देवी कुंकू लावत होती, मंत्रात आरसा घेऊन ठाडकणी पडली. त्यालाच भक्त म्हणतात, जो होत नाही विभक्त त्याला भक्त म्हणतात. आणि त्या भक्ताचा आणि परमेश्वराचा काय संबंध आहे तो भक्तच जाणतो. आणि म्हणून देवाने सांगितले, एक रुक्मिणी देवी जाणतात की आम्ही जाणतो किंवा श्रीकृष्ण जाणतात. रुक्मिणी देवीने सांगितलं, अग्रे सर्व सोनं काढा. देव सोन्याने, रत्नाने, भौतिक कुठल्याही साधनाने तो तोलल्या जात नाही. त्याचं वजन होऊ शकत नाही. त्याचं वजन कशाने होते ते फक्त तुम्ही एक निष्ठतेने त्याचं चिंतन केलं, ध्यान केलं, स्मरण केलं, अष्ट स्वभाव तेजून जेव्हा तुम्ही त्या परमेश्वराशी एकनिष्ठ झालं तर तो तोलल्या जातो. आणि म्हणून सोनं सगळं करायला लागलं. काय वेडी आहे म्हणे, आम्ही सगळं भांडात खाली केलं, सगळ्या स्त्रियांच्या अंगावरती टाकलं. तू येण्यासारखी सांगते मोकळं करा, सगळं काढून टाकलं, मोकळी केला तराजू. आणि श्रीकृष्ण महाराजांना सांगते, खरंच मी तुझी एकनिष्ठा निर्विकारपणे सात्विक ज्याप्रमाणे जो भक्त सांगितला, एवं सतत युक्ताय भक्तास्तम परिभाषते चाप्यक्षरमव्यक्तम ते शंकयोग वित्तमहा. जो अशा प्रकारचा निस्पृह झालेला आहे, केवळ देव माझा मी देवाचा, अशी ज्याची झता ही कोणाची असू शकते? ती नाण्याची असू शकत नाही, ती फक्त प्रेमियाची असू शकते, नाही का? त्याला स्वरूप दिसतं, चौकळकीच्या प्रेमेला स्वरूप दिसतं. आणि म्हणून रुक्मिणी देवीने एक तुळशीचं पान तोडलं. हे देवा, खऱ्या अर्थाने संपूर्ण विकार विकल्पाच्या वेगळी होऊन मी जर तुझी खरी दासी झालेली असेल, तुझी भक्त असेल, तर या एका पानानेच तुला पूर्ण होणार आहे. आणि म्हणून त्या तराजूमध्ये तुळशीचं दल टाकलं. आणि तो अविक्रिय जो परब्रह्म परमेश्वर श्री गोपाल कृष्णाचं पारड झर दिशेवर गेलेलं आहे आणि ते पारड खाली टाकलं. हा भेद आहे, हे रुक्मिणी देवीला माहीत होतं. आणि म्हणून त्या भक्ताची थोडी देव जाणतो आणि देवाची तो अविक्रिय कसा आहे हा भक्त जाणतो. म्हणून अशा प्रकारचे बाबांनी अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचं निरूपण. आता तास आणि दीड तासामध्ये गीतेचं वैचारिक सिद्धांत तुमच्यापर्यंत पोचल का? नाही पोचू शकत. परंतु तेवढ्यात बोलायचंय, मुद्दे घेऊन बाबांनी खूप छान अशा प्रकारचे वैचारिक विचार आम्हाला दिलेले आहेत. आज पत्रिकेच्या नियमाप्रमाणे श्रीकृष्ण महाराजांचं हे सत्र विचारपर सत्र गीतेच्या माध्यमातून, काही लीळाचरित्राच्या माध्यमातून, श्री चक्रधर स्वामींच्या श्रुतीतून बाबांनी विशद करण्याचा प्रयत्न केला. धन्य बाबा तुम्ही अशा प्रकारचे विचार आज या सर्व अच्युत गोत्रे यांना दिले. त्याबद्दल माझ्याकडून काही वावगं बोललेलं असेल, अधिक जर बोललेलं असेल, अधिक वृत्ती झाली असेल तर ती मला क्षमा करावी तुम्ही आणि बाबांनी हे. आणि या ठिकाणी हे लांबलेले अध्यक्ष विचार या ठिकाणी थांबवतो. जय श्री चक्रधर. श्री